नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवूया ऑमलेट. ऑमलेटसाठी लागणारे साहित्य दाखवतो. कांदा, टमाटा, कोथिंबीर आणि मी मिरच्या, लसण आणि जिरे हे भाजून घेणार आहोत. एवढ्या मिरच्या आहेत, लसण, जिरे भाजून त्याचा ठेचा बनवून टाकणार आहोत ऑमलेटमध्ये मी आज. हे बघू शकता, आपल्या ऑमलेटसाठी मिरच्या भाजलेल्या आहेत. आता आपल्याला याचा ठेचा करायचा आहे. लसण पण भाजून घेतो आपण थोडंसं. थोडेसे जिरे पण भाजून घ्यायचे आपल्याला लसण भाजल्यापारी. आता आपलं लसण भाजलेलं आहे, काढून घेऊ. त्याच्यानं थोडीशी टेस्ट आहे ना अलगच येईल ऑमलेटची. आपल्या एक नंबर लागेल हिवाळ्यात खायला. हे का लसण, जिरा, आपली मिरची, कांदा, टमॅटो, कोथिंबीर सगळं टाकून बनवूया जबरदस्त ऑमलेट. आज आपण बघू शकता मिरच्या टाकलेल्या आहेत याच्यामध्ये. आता आपण मिक्सरमधून काढून घेऊ. एका कोथिंबीर पण टाकलेली आहे याच्यात. आता जिरे आणि लसण पण टाकून घेऊ. आता आपल्याला वरून काय वापरायचं नाही, कारण की भाजल्यामुळे याची खमंग टेस्ट येईल आपल्याला. असं काढून घेऊ आता याला मिक्सरमधून. बघू शकता आपले आता चटणी ठेचा जे आहे ते तयार झालेले आहे. 1-2 मिरच्या राहिलेल्या आहेत. अजून थोडंसं फिरून घेऊ, म्हणजे थोडं जाड ठेवायचं आपल्याला. जाड ठेवताना खाताना दातात लागेल ना तर चांगलं लागेल आपल्याला. बघू शकता का आपण अंडे आणलेले आहेत. वरी तवा पण ठेवलेला आहे आपला. आता ऑमलेट बनवायला चालू करूया आपण. कांदा टाकूया याच्यात थोडासा आपण. नमक टाकूया थोडंसं आपण याच्यामध्ये. मुलासाठी साधंच बनवायचं आपल्याला. आपला तवा तापलेला आहे. थोडंसं तेल टाकूया तव्यामध्ये. बस आता याच्यामध्ये बटर टाकूया थोडंसं. बस आपलं आता बटर ठेवलं की ऑमलेट बनवूया आपण. बघू शकता आता आपल्या ऑमलेटला पलटी मारलेला आहे. मस्त दोन्हीकडून बी शेकू देऊ द्या. बटर आणि आपण जे ऑमलेट टाकताना खाण्यासाठी भरपूर टेस्ट लागते. बघू शकता एक नंबर आपण याला दोन्हीकडून बी केलेला आहे. आता मुलासाठी काढून घेऊया. हे ताटामध्ये ठेवूया. आता लगेच दुसरा बनवाय घेऊया आपण याच्यामध्ये कांदा, टमॅटो टाकलेला आहे. आता हिरवा ठेचा टाकूता 2 चमच. नमक टाकूया स्वादानुसार. आणि आता याच्यामध्ये तव्यामध्ये तेल आणि बटर थोडंसं टमाटा टाकलं ना थोडंसं मस्त लागते खायला. बटर टाकून देतो. आता आपलं बटर तेल हे झालेलं आहे. आता ऑमलेट सोडून देऊ आपण याच्यामध्ये. आपण एक बार नक्की करून बघा आणि मला कमेंटद्वारे सांगा. 3 अंड्याचं घेतल्यामुळे थोडंसं येऊ लागेल पैक व्हायला थोडंसं. बघू शकता आपला ऑमलेट पलटलेला आहे. एक नंबर मस्त खरपूस वाणाचं भाजलेलं आहे. बनवूया आपण अजून एक प्लेन ऑमलेट बनवून घेऊया. पूर्ण प्लेन ऑमलेट आहे. याच्यामध्ये फक्त नमक आहे, बटर, तेल, बाकी दुसरं काय नाही. आता आपण याच्यामध्ये बटर तेल टाकलेलं आहे. कांदा टाका, टमाटा टाका, चटणी टाका. त्या टाकून पटापट अशी जवळ करतो मी थोडं यांच्या. ठेचा टाका आपला थोडासा. थोडंसं नमक टाकूया. थोडासा कांदा लसूण मसाला टाकूया आपण. बस आपला मसाला रेडी झालेला आहे. अंडा करून घेऊ आपण. आता छानशी भुर्जी करून घेऊ आपण. बघू शकता आता आपल्या अंड्याची भुर्जी तयार झालेली आहे. एक नंबर. आता काढून घेऊ आपण ह्याला.
तो का आपले ऑमलेट झालेले आहे. हे आहे प्लेन ऑमलेट, हे आहे अंडा भुर्जी आणि हे आहे आपला मसाल्याचा म्हणजे हिरवा ठेसा टाकून केलेला. आणि हे मुलासाठी केलेलं आहे एकदम प्लेन, ज्याच्यामध्ये फक्त मीठ आणि बटर तेल आहे. बघू शकता एक नंबर झालेला आहे खाण्यासाठी. माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर कमेंट करा. धन्यवाद.